अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात पंचायत समितीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना व विविध घरकुल योजनेअंतर्गत गोरगरीब नागरिकांना घरकुलचे धनादेश मिळण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। गटविकास अधिकारी यांच्याकडे सामान्य जनतेनं वारंवार तक्रारी करून सुद्धा अधिकारी हे त्या सामान्य जनतेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे या गंभीर समस्या संदर्भात तालुक्यातील गोरगरीब जनतेनं शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्याकडे धाव घेत त्यांना त्यांच्या अडचणी सांगितल्या। त्यानंतर गोपाल अरबट यांनी आज सोमवार रोजी शेकडो घरकुल लाभार्थ्यांना घेत पंचायत समिती कार्यालय गाठलं व पंचायत समितीमध्ये होत असलेल्या भोंगळ कारभारासंदर्भात गटविकास अधिकारी व संबंधित घरकुल विभागातील कर्मचारी यांना चांगलं धारेवर धरलं। या दरम्यान जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांनी एका घरकुल विभागातील कर्मचाऱ्याला कानशिलात लगवत पैसे फेकून निषेध व्यक्त केला। गोरगरीब जनतेपासून घरकुलचे धनादेश काढून देण्यासाठी पंचायत समितीतील अधिकारी कर्मचारी पैसे घेत असल्यानं संतप्त झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी थेट त्या कर्मचाऱ्याच्या अंगावर पैसे फेकत कर्मचाऱ्यांना चांगले खडेबोल सुनावले। त्या दरम्यान पंचायत समिती कार्यालयात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। काल सायंकाळपासूनच पंचायत समिती कार्यालयात जनतेच्या समस्यांसंदर्भात शिवसेना शिंदे गट धडक देणार अशी माहिती सोशल मीडियावरती प्रसारित झाली होती। मात्र पंचायत समितीमध्ये एकही पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी आढळून आला नाही। त्यामुळे आज कुठली अनुचित घटना घडली असती तर याला जबाबदार कोण असा प्रश्न आता पोलीस प्रशासनावर उपस्थित केला जातोय। एका महत्त्वाच्या कार्यालयात शेकडो नागरिक एकत्र येत त्या ठिकाणी आंदोलन करतायत, मात्र याची कल्पना पोलीस प्रशासनाला नसणं म्हणजे ही सुद्धा एक चिंतेची बाब आहे। मला